निशी काकू हा तुम्ही बघितलं का तारिणीने काय केलं? काय केलं? अहो इराला रूम मध्ये बंद करून ती निघून गेली डेटवर. अगं हे सगळं तारिणीने नाही, हे सगळं मीच केलंय. हा इरा झोपली होती ना, त्या रूम मध्ये अंधार केला आणि दार बाहेरून बंद करून घेतलं. पण कौशिकी ताई येतील तेव्हा त्यांना काय सांगायचं की हे सगळं तारिणीने केलंय. पण कौशिकी तर केव्हाचीच आली आहे. काय कुठे आहेत त्या? इरा इरा कोण काय काय झालं? काय झालं तुला? काय झालं? काय काय का रडते तू? रडू नको. अरे मम्मा आली आहे मम्मा आली आहे. हा आली आई इरा रडते. काय झालं बाळा? काय झालं? रडू नको. लाईट का बंद आहे राणी? हा काय झालं? हे बघ माझ्याकडे बघ, मम्माकडे बघ. मम्मा आली ना आता. हा रडायचं नाही, ओके? अजिबात रडायचं नाही. काय वर्षा इराला सोडून का गेलीस? वर्षा कुठे आहे? ताई इराची केअरटेकर नाही आली आहेत. का? इराच्या केअरटेकरने आज सुट्टी घेतलीये आणि इरा दिवसभर रडते. नाही तारिणीने कसं बसं सांभाळलं तिला आज. पण मग तिला डेटवर जायचं होतं ना केदार सोबत. डेटवर? हो आज तारिणीला केदार बरोबर डेटवर जायचं होतं ना, म्हणून तिने इराला झोपवलं, अंधार केला आणि बाहेरून कडी लावून निघून गेली डेटवर. किती इररिस्पॉन्सिबल आहे ही तारिणी. इराला खोलीत बंद केला? हो ना, आणि त्यात आज हे दुसऱ्यांदा झालं. काकू तू दुसऱ्यांदा म्हणजे? ते चेतना काकी काय झालं होतं? दुसऱ्यांदा काय झालंय निशिता? तारिणीने काय केलंय मला नीट सांगशील का? ताई मी तुम्हाला सांगते, पण मी जर काय बोलले तर तुम्हाला माझंच तोंड निशिता दिसतं. बोल. ताई एवढंच जीव येतो. तिला काही झालं असतं तर बिचारी. कौशिकी ताई काय झालं ना, इरा दिवसभर रडत होती खाली, म्हणून आम्ही तारिणीला म्हटलं की तिला घेऊन वर जा, तिच्या खेळण्यांबरोबर तिला खेळव ना थोडा वेळ. मग ते तारिणीने कागदाचे प्लेन बनवले आणि त्याच्यासोबत खेळायला लागली. तेवढ्यात तिला ना केदारचा फोन आला आणि ती त्याच्याशी बोलण्यात रमली. इरा खेळत होती प्लेन बरोबर. आता इराला कुठे कळतंय ना कुठे चढायचं कुठे उतरायचं. तो आपल्या जिन्याजवळचा टेबल नाही का त्याच्यावरती चढली, प्लेन उडवायला लागली. आता विमान उडतं पण इरा कशी उडणार? ती तर खाली पडणार ना. अरे देवा, इरा खाली पडली असती तर? इरा इकडे बघ, मला सांग तुला लागलं का? हा नाही ना? ठीक आहेस ना? ताई तुम्हाला सांगते, ही तारिणी तुम्हाला वाटतेय ना तशी नाहीये ती. निशिता कळलंय मला, प्लीज. एक मिनिट हा. हॅलो, मी कौशिकी खांडेकर बोलते. बोला. मर्डर? कोणी? दयानंद खांडेकर? मॅडम त्यांना गाडीत बसवा. मॅडम तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. काय शोधायला आलो आणि काय हाती लागले? दयानंद खांडेकरांनी जयरामचा खून केला
मला अजूनही खरं वाटत नाहीये. जे घडलंय ते आपल्या डोळ्यांनी पाहिलंय आपण. हातात सुराव तयार त्यांच्या. मला तर आहे ना आता केडी सरांचं म्हणणं खरं वाटायला लागले. मुझे एक बात समझ में नहीं आ रही. दयानंद खांडेकर जयरामच्या घरी पोहोचले होते, बरोबर? म्हणजे त्यांना जयरामचं घर माहीत होतं, पण जेव्हा बॉसने विचारलं तेव्हा ते नाही म्हणाले. बरोबर आहे. हो, दयानंद खांडेकर हे वाटतात तेवढे साधे सरळ नसू शकतात. कदाचित त्यांना माहित असेल की जयरामला कोणीतरी शोधतंय, म्हणूनच त्यांनी पाऊल उचललंय. अशी कोणती तरी गोष्ट आहे जी कधीही बाहेर पडू नये अशी त्यांची इच्छा आहे. पण आता आपण काय करायचं? नाही म्हणजे केडी सरांना काय सांगायचं? बॉस नाही म्हणाल्या होत्या, पण आता दयानंद खांडेकरांवर मर्डरची केस लागली आहे, त्यामुळे सांगावं तर लागेलच. नाही 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 इन्स्पेक्टर, हे काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, मिसअंडरस्टँडिंग झालंय. असं होऊच शकत नाही. दया काका नाही करू शकत असं. हो, कोण? जयराम चौगुले? नाही, मी हे नाव कधी ऐकलंही नाहीये. इनफॅक्ट घरात कोणीच हे नाव कधीच ऐकलं नाहीये. कोण जयराम चौगुले? नाही 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 इन्स्पेक्टर, ऐका माझं. तुम्ही प्लीज काही ऍक्शन घेऊ नका. ते आत्ता आजारपणातनं उठले तो, आणि ते आत्ता तिकडे एकटे आहेत. मी तारिणी तिकडे काय करते? नाही नाही इन्स्पेक्टर, ऐका प्लीज प्लीज तुम्ही ऍक्शन घेऊ नका. मी लवकरात लवकर तिकडे पोहोचते. प्लीज प्लीज माझ्या येण्यासाठी थांबा प्लीज. ओके, या या या. काय झालं माझी ना? मला लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये जायला लागेल. तुम्ही प्लीज इराकडे लक्ष द्या. तुम्ही इराकडे लक्ष द्या. ओके, मी येते लवकरात. हो, डोंट वरी ताई, आहोत आम्ही. काकू, ऐकलं का तुम्ही? हो, काळजी करू. फातिमा, अरे कुठे आहात तुम्ही? मी किती फोन करतोय तुम्हाला. सर, तुम्ही आत्ता कुठे आहात? मी गाडीवर आहे. अरे बॉस बरोबर डेट प्लॅन केली होती मी. तिला पहिल्यांदा घेऊन जाणार तो डेटला. ती म्हणाली होती की ती घरातून निघाली आहे. तुझ्या बरोबर आहे का बॉस? सर, तुम्ही गाडी बाजूला लावा ना, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. फातिमा, काय झालंय? बॉस ठीक आहे ना? फातिमा, मी काय विचारतोय? बॉस ठीक आहे ना? तुम्हाला कळत नाही की मी काय विचारतोय? अरे फातिमा, बोल लवकर. सर, ते बॉस ते पोलीस स्टेशनला आहेत. पोलीस स्टेशनला? कमांडर, काय झालंय तिकडे? मला कोणी सांगेल का? कोणी बोलत का नाहीये? सांगा पटकन मला. बॉस पोलीस स्टेशनला का गेलीये? सांगा पटकन. इट्स माय ऑर्डर. सर 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 तुम्ही शांत व्हा, मी सांगतो तुम्हाला.